ते हजाराचं का पेता येत नव्हतं, ते खात्यावरले काढता येत नव्हते म्हणून. आणि ते मला भेटल्याच्या नंतर म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आता आपल्याला काय कळतंय का संखा. मग त्यानं सांगितलं गुड नाईट ह्या टायमाला म्हणतात, गुड मॉर्निंग ह्या टायमाला म्हणतात, गुड इव्हिनिंग ह्या टायमाला म्हणतात. मी आणलं मुकाट्या बस. तू मी मसुबाच्या नदीचं वाकून दोघं वान्यरावानी संगत पाणी पेलोत. आपण एकाच रानातल्या ज्वारीच्या भाकरी खाल्ल्यात. तू काल परवा मुंबईला गेला, जरा हिशाबात बोल जाय. भाषा 56 येत होत्या, 56 ज्ञानोबा राहिला 56. तरी या भाषेचं प्रभुत्व सोडलं नाही. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता ते ही पैजा जिंके. भाषा 56 येत होत्या, 56 भाषेचा केला शिगो. ज्ञानाचे सागर सगळ्या पाण्याला लाजविल ते पाणी असतंय समुद्राचं. आणि त्याच्या उपमेचं टोक ज्ञानोबारायच्या विद्वत्तेला. काय विद्वत्ता असेल तरी पण सामान्य परमार्थ करणाऱ्याच्या पुढं नम्र झाले. याला म्हणायचं भक्ती ते नमन वैराग्य तुझा. भक्ती ते नमन, भक्ती ते नमन वैराग्य तुझा. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन वैराग्य तुझा. 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 ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निराशे पावी गे आठाया. देहाच्या निराशे पावी गे आठाया. देहाच्या निराशे पावी गे आठाया. देहाच्या निराशे पावी गे पावी गे आठाया. किती तुकोबर आहे मोठे, तरी सामान्याच्या पुढे वाकले. काय घ्यायचं होतं का त्याच्याकडून? काय मागायचं होतं तुकोबरायला? अहो लक्ष्मीचा पती तुकोबरायच्या घरी मनाने यायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. लक्ष्मीचा मालक मनानं तुकोबरायच्या घरी येत होता. काय मागायचं आणि काय देणारे पुढचा फाटका द्यायला? फक्त वारखरी या नात्यानं पाया पडायचं. काय ज्ञानोबरायला मागायचं? ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जयाची हे द्वारी चा पिंपळ. सोन्याचा पिंपळ दारात आहे, ते काय आमच्यासारख्या भिकार छोट लोकांना मागणार आहेत? पण वारखरी या नात्यानं पाया पडे. नम्रता. पैठणच्या मालकांचा जर विचार केला, सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा. स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. हे सकल संता माझे राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. संता माझे राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ एकनाथ. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. तुम्हाला काकडे व किती मोठे सांगू? ज्याला जरासं येतंय ते 40 मिनिटं चाल म्हणतोय. या माणसाकडे लाखो विद्यार्थी शिकून जातील,
एवढी विद्वत्ता, पण मुद्देसूद कीर्तनकाराला पोषक अशी व्यक्ती आपल्या परिसराला लाभलेले हिरत नाही. जपा तुम्ही, जपा जपा जपा. गरज आहे अशा लोकांची, काळाला जपणं गरजेचं आहे. काय होतं माहिती आहे, ते महाराज गायक आहेत, औरंगाबादून आणले. कसं शक्य आहे सतत सतत? पण जवळच आहे का नाही, कसं शक्य असतं? म्हणून लक्षात असलं पाहिजे. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा, हिशोबात राहिलं पाहिजे माणसानं. अशी माणसं जोपासा, गरज आहे काळाची. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा. सर्व संतात राजे होते. आणि माझ्या एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेली. बाहेर बहालदार चोपदार होते. नाथांचा वाडा हाच आहे का? हो म्हणे, हाच वाडा आहे. कोण आपण? अमकी अमकी व्यक्ती. चोपदारानं काठ्या ठुल्यान पाया पडले. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरी चोपदाराच्या हातात 15-15 किलो सोन्याच्या काठ्या होत्या. माझ्या गोळ्या संपल्या नाही. मी संतांचं वर्णन करायलो, संतांचं, भंगिऱ्या भुंगिऱ्याचं नाही. या महाराष्ट्राच्या मातीला ज्यांची कृपा आहे म्हणून आपण माणसं म्हणून जगायलोत. ते जन्माला आलेत म्हणून आपण माणसं म्हणून जगतो. ही त्यांची कृपा आहे, हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. 15-15 किलो सोन्याच्या काठ्या चोपदाराच्या हातात. नशीबवान साहेब, तुम्हाला ड्युटी पैठणला आहे. वा. काठ्या खाली टेकल्या आणि पुढच्या व्यक्तीच्या पाया पडली. त्याच्या चपला 3 जागेवर शिवलेल्या होत्या. हो ना अवचार गुरुजी. ज्याच्या हातात 15 किलो सोन्याची काठी, तो व्यक्ती चप्पल 3 जागेवर सुटलेल्या माणसाच्या पाया पडला. का? कारण तो चोपदार अशा व्यक्तीचा होता. त्यांचे मालक वाकत होते, नाथबाबा वाकत होते. अशा व्यक्तीचा चोपदार आहे. अनुकरण घरातल्या लोकांनी चांगलं केलं की पुढचे करीत असते. आजोबानं मारुतीरायाच्या दर्शनाला याचं नातू पाया पडन. आजा बुटातल्या टाचावरी काढीतून पंज बुटातच ठुतू, बिडी मागून धरी तू जय मारुतीराय. तो कष्टा जळण सोमल्या, त्यानं लंका फुकली. तो धोतर जाळायला किती टाइम लागत. हा, मागून अर्धी बिडी धरीतून जय मारुतीराय, पंजे बुटात टाचावरी करी तू येतो, मन ठेवून येतो. हो, तू वाचून मंठ उघडायचंच राहिलं. तू गेल्याशिवाय मंठ्यातल्या लोकांना भाकरीच भेटत नाही. टेक नाही इथं डोकन, मग जाय ना बोंबलत तिकडं. आजानं त्यापेक्षा करावा. आपण मारुतीरायाच्या पुढं वाका, आपला मुलगा वाकन, आपला नातू वाकन. आजाद शेवरीवानी वाकत नाही. आणि पुन्हा म्हणतो आमचा नातू जरा रगिलत निघला, तू या मुंडक्यावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालायला पाहिजे त्यानं. तो शेवरी सारखा येळू सारखा वाकतच नाही ना, मग तो हा नातू तरी कसा वाकन सुमळ्या. विठाला विठाला हे पैशातले हे गौनीशे गौन गौन. ज्याला एखाद्याला पैशाचं गंडल असं नेते तर अजून लक्षात घ्या, सज्जन माणसापेक्षा नालायक लोकांकडे भारतातले पैसे येत. त्यानं बंगलावर बनलं ठुले तर 5-5 मजली बंगले होतील, असले पैसे आहेत लोकांकडं. तरी पण ते नम्र आहेत. पैसा म्हणजे नम्रता नाही. हा, नम्रता म्हणजे पैसा आहे. विठाला विठाला खूप श्रीमंत लोक पाहिले. 3798 गाव. काय गांजा उडून थोडा फिरलो. 1418 रुपयाचा, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एका माणसाच्या कुत्र्याला खालाय. कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एक माणसाचं कुत्र खातंय. कुत्र. लोक इतके पुढे गेलेत, वाकत जा. विठाला विठाला काहीच भेटणार नाही वाकल्याशिवाय. वाकल्याशिवाय देव भेटत नाही. मुद्दा नंबर 1. वाकल्याशिवाय समाज मानित नाही. मुद्दा नंबर 2. नम्रतेशिवाय घरातली लोक सुद्धा मानित नाहीत. हा,
घरातली माणसं सुद्धा नम्रतेशिवाय मानित नाहीत. वाकणं हा सर्वात मोठा सद्गुण आहे. झाडाला फळं लागले फांद्या वाकतात. झाडाला फळं लागले ना फांद्या वाकत्यात. आणि जी फांदी वाकली नाही ती बुडातून फाटाळती. बुडातून फाटाळती. तिसऱ्या दिवशी हरपळून जळती. वाकणं मालकांचा पुरावा आहे. त्या भूमीकडे फांद्या लोळतात. फळ आले की वाकणं हा धर्म आहे माणसाचा. वाकलं पाहिजे. चोपदार पाया पडल्याच्या नंतर आतमध्ये आवाज दिला, मालक. नाथ बाबा आले. कोण आले आपल्याकडे? गिरिजा. पत्नीला आवाज दिला, हे गिरिजा. नावान बोलायचे बोल पहिली माणसं. हो हाय ते. आता आपल्याकडे काय होतं माहितीये का, सगळी वळही उडाल्यावर मग मला भुसकट दाबून ठेवा. हो आणि तवा तर बैलाला पेंडी कापून टाकीन तशाच फेकल्या. बुरखुंडानं उकांडा भरला आणि सगळा कडबा संपल्या. म्हणला भूस दाबून ठेवा, पावसाळ्यात कामी येते. तुला खावा आता बैलानं तुला. आपलं सगळं उतू गेल्यावर कणिक तळाला गेली मंजुरीची हवा आली. सगळं वाजल्यावर मग मंद बांधव खुरपी. तू पहिल्यापासून पाहिजे आहे का नाही. आता आलं. आता बोलायलेत नावानं. पण ते मधात तुम्ही बोलणं सोडून दिलं म्हणून त्यानं सुरू केलं ना. विवेक. ए अनिरुद्ध. ए विवेक लवकर येले. आपल्याकडे गिरगावकर आलेत. येताना दूध घेऊन ये. तर विवेक आला दुधाची थैली घेऊन. मी म्हणलं बाई मी हे दूध पित नाही. मी का बोके आहे का ह्या थैलीतलं दूध प्याला. मी नाही पित याच्यातलं दूध. हा मी म्हणलं बाई विवेक कोण तुमचे चिरंजीव आहेत का? नाही ते माझे मिस्टर आहेत. मी म्हणलं मला तू हा दूध नको, तू हा चहा नको. तू नवऱ्याला जर नावानं बोलायलीस तर मग ही गाडी जळून जाईन बाई. नको 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 येतो. हो नावानं बोलायची माणसं. वजनात राहिलं पाहिजे आपोआपल्या ह्याच्यात. हो आपोआपले नियम सांभाळले की नाही ते गोड होत असते. सासऱ्यान सासऱ्याच्या वजनात राहावा आणि सुनानं सुनाच्या अधिकारात राहावा. सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही. ही सुनाची आचारसंहिता. पण सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून भाकरी टाकायली सासरा चुलीला पाय लावून शेकला. मला म्हणला आमची सून पदर घेणं. पेटलेली धिलपी याच्या तोंडात हातुड्यान ठोकून घालायचे. पार इकून निघली पाहिजे. भडव्या बैठकीत जर तुला सगळं भेटत असेल तर सून भाकरी करताना कशाला पाय लावून शेकतो. आणि पुन्हा म्हणतो तिचा पदर पडा. आपोआपल्या वजनात राहायचं. हा वजनात राहायचं. वजनात सगळ्या गोष्टी भेटत असतात. आपण आपलं वजन नाही सोडायचं. महिमा नाही सुटली की काम झालं. काय नाथांचं वैभव. गिरिजा. जी मालक. इथे एखादी जी म्हणती का आमची मामी आमच्या मामायला. हे कॅमेऱ्यावाले मामाचं गाव आहे म्हणून माम्या म्हणालो सगळ्याला. हे तुम्हा पुन्हा इचकितेन. बाळू महाराज त्या गावात बायकांना माम्या म्हणला. मामांचंच गाव आहे ना त्याच्यामुळं माझ्या सगळ्या माम्या सगळ्या आज्या काही वयस्कर. हो माझी एखादी मामी म्हणती का मालकाला जी. नाही कसं होतं जी इचुडस होतो का जीबीला. बरं नका जी म्हणी जाऊ पण मालक म्हणी जा. तुम्हाला तुमच्या भाषेची शपथ आहे. हो पप्याचा बापन यमुनीचा बापन भाग्याचा बाप असं म्हण जाऊ नका. ते काय अशी वरून नाही पडले तुम्हाला. ते काय गौसले नाही तुम्हाला. हो मालक म्हणी जा. आपल्याला समजून सांगावं आहे का नाही. दुसऱ्याचे कशाला धाबे फुकायचे माणसानं. हो मालक म्हणी जा. बाईचा सर्वात मोठा देव कोण असेल तर आपला पती. हो आमच्या घरच्याला सांगत असतो मै धोत्र चांगले धुतले की तुला अर्ध पुण्य आलं. हो तू नको दाही शिडे तुळशील घाली जाऊ. कामाशी काम तुळस वाळून इतकं पाणी टाकीच आहे. हो हो काही काही चालय नाथ. इतके तुळशील इडे घालते आणि तोरक नातू बुट इसरून शाळात गेला. हो त्यानं पॅन्ट एक दिसची घातली शर्ट दुसरंच दिसचं घातलं. शिक्षकानं पुन्हा नातू घरी पाठीला. बाब्या तू काऊन वापस आला. तू ह्या तुळशीला येडे घालण्यामुळं तसं झालं. हो नातू शाळात जाच्या टायमाला ही तुळशीला येडे घाली ती आणि मग म्हणते आमचा नातू कसा हुशारच होईन. तुला खोऱ्याच्या दांड्यानं हाणीन तो थांब. त्याचं नाव परमार्थ. संसारात चांगलं वागणं त्याचंच नाव परमार्थ आहे ना.
सून स्वयंपाक करीत असेल तर म्हातारीने त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन द्यावा, त्याचं दप्तर द्यावा, त्याचा डबा भरून द्यावा, हे काम आहे ना. मालकाला जर गडबडीत ड्युटीला जायचं असेल तर त्याला डबा भरून द्यावा, तर त्याचं आवरणं सुरू आणि हिच्या हातात दाताळ सुरूच डोसकाईचं कायला. हो. आणि मग म्हणते बाई तुमचा टाइम झाला का, मग वडापाव खा. हो, ते वडापाव खा तू, मग अर्धीच पगार घरी आण. तू पगार अर्धी आलीच कस काय, तू ह्या कंगव्यानेच केलं सगळं. हो. बाईनं आरशापाशी 3दा जावा, बाईनं आरशापाशी दिवसात फक्त 3दा जावा आणि पुरुषानं 2दा जावा. दी बाई आरशापाशी दिवसात 9-10 बाऱ्या जाती, तिच्या पिठल्यात केस गवसतीतच, तिच्या चपातीत भाकरीत केस निघतीतच. हा निसर्गाचा नियम आहे. मी संसारिक आहे ना, मी का संन्यासी थोडाच आहे. म्हणजे आमच्या घरी निघते तर असा विषय नाही. मी कधीच नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून, तितका बाजार जरीच खाल्लेला असता तर अद्याप नाही. हिशोबात आहे सध्या. विठला 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 हे गिरिजा, गिरिजा नाव होतं. जी मालक, जी शब्द. कोण बाई जी म्हणती माहितीये? ज्या बाईचं लुगडं धुवायला 36 वर्ष पंढरपुरातला मालक होता. ज्या बाईचं लुगडं धुण्यासाठी, नम्रता सांगायलो, भक्ती ते नमन, ज्या बाईची साडी आणि चोळी धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक. जी मालक, गिरिजा, आपल्याकडे ते पाहुणे आलेत, त्यांची पाय धुवायची व्यवस्था करा. सोन्याचा घंगाळ नेते, सोन्याचा तांब्या, 52 चंदनाचा पाट, तापलेल्या उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. हिच्या चंदनात ताकद आहे. अशा चंदनाची पाट चौरंग होती, त्याच्यावर पाय धुतले. आणि तशा काळाला 55,000ची पैठणी अंगा होती. आज जर ती पैठणी असायली तर ती सोन्याचा जर होता गुरुजी. ती पैठणी आज इकल्या प्युअर नदीच्या कडीची 150 एकर जमीन विकत घेता येते. इतकी पैठणीची किंमत होती त्या, इतकी किंमत. हो, 3.25 किलो जर निघायचा, 3.25 किलो जर, 3.25 किलो सोन्याचे पैसे किती होते? ज्याला सहन होते त्यानं गणित करा. बऱ्याच लोकायला दुसऱ्याचं बरं चालल्यावर गाम येतो. आशा नका गण कमी चक्कर गिकर याची उगीच गणित नका करू. आणि त्या बाईनं पाय धुतले, खांद्यावरला पदर वाहडा आणि पदरान पाय पुसले. हे अर्धगारच झालं. ते म्हणला 3.25 किलोचा जर सोन्याचा आणि त्या लुगड्याच्या पदरान माय पाय पुसले. काय काम झालं? इतक्यात गपचिक बसावं. पण काही काहीचा लयच अहंकार टोकाला गेलेला. लय 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 टोकाला गेला. तुरी कोणत्या वाकत्यात तुम्हाला माहिती आहे ना? जिला शेंगा लागल्या ती का उबळलेली. नाही ते तुम्हाला जास्त अभ्यास नाही बरं, उगा नका हो म्हणू. तुम्ही लय दिवसापासून शेतीत लय काम केलं नाही, तुम्ही ढवळे कपडे घालूनच राहिले, पण तरी पण पाहिलेलं आहे बरं, पाहिलेलं आहे. उबळलेली तूर वा कधी होय जिजा बाप्पा, वा कधी गो उबळलेली नाही, खिलारच ती. शेंगाचा पता नाही, उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. कुठून मोडती? उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. जिला शेंगा लागल्या ती वाकती. हो, ती पेंडीत बसती आणि शेंगा काढ्याच्या नंतर झाडताना अंगण झाडा, कोठ झाडा, ती सगळ्याच कामी येते. ह्या वय अशी वाकत असतील बरी. हे खिलारच काही खिलारच उबळलेल्या तुरीवाणी आधी कुठेही मोडत असते. वाकणं धर्म आहे. नाथ बाबा होते. आतमध्ये चांदीच्या पेल्यात दूध दिलं, नाही ते दूध घेतलं. बर बर, जेवण करून जा. हो गिरिजा, आटपा लवकर. तिथं रोजच पुरणपोळ्या होत्या, रोज पुरणपोळ्या रोज. आता पुरणपोळ्या करणं लय सोप. आमच्या पोरायच्या माईन मला 11 दिवस रोज एक पुरणाची पोळी दिली. म्हणजे पोरायची माय म्हणजे मै बायको. 11 दिवस गवाने साहेब रोज एक सकाळी सकाळी. मी म्हणलं अरे मला गोड नको, घशाला त्रास नाही. बाई माझं एक व्रत आहे आणि रोज एक पोळी खात जा.
तर मला त्या जाऊ द्या म्हणलं आपण एखादी गोळी शिल्लक घेऊ. जालन्यातून गोळ्या भेटतात मला उशे साहेबाच तिथून देतात ती गोळ्या संपल्यावर काय ताण नाही का नाही देतात ते. आपण एखादी शिल्लक खाऊ. पण मला नवल एक वाटलं की एका पोळीसाठी रोजची रोज पुरण कशी शिजिती. मग मी 10 दिवस पोळ्या खाल्ल्या. पण 11व्या दिवशी म्हणलं आपण हिच्या ऋणातून उत्तीर्ण हो. मी म्हणलं एका पोळीसाठी रोजची रोज शिजिती. ती म्हणे मागच्या महिन्यातच शिजिल. तर आमच्या घरच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. मागच्या महिन्यातच शिजिल तर शिजून फ्रीज मध्ये ठुलतं. चाल बाळू कवर क पोळ्या खाय 1.5 महिना. त्याच्यातला गोळा काढणं चपातीत घालणं लाटणं भाजणं खायन चल पळ कीर्तनाला. आता किती पुरण करता येईल ठेवता येईल. त्या काळात होते का सुविधा. पाट्यावर पूर्ण वाटायचे. पुरणाची पात्र नव्हते. पुरण गाळायची पात्र नव्हती. पाटी वराटी होती. आणि त्याच्यावर बघा तशा सस्ताईला 55,000ची 400 वर्षापूर्वी पैठणी नेसणारी बाई पुरण वाटलं. पुरणपोळीचा स्वयंपाक केला. जेवायला बसले. नम्रता सांगतोय. आज मग त्यांनी सांगितलं आता मला दुपारची संध्या करायची. म्हणजे करा देवघरात करा. तुळशी वृंदावनापाशी करा. पलीकडे गाईचा गोठा आहे तिथं करा. नाही तर गोदावरीचं पात्र आहे तिथं करा. नाही म्हणले तुळशीपाशीच करतो. तुळशीपाशी बसून केली पूजा. तोपर्यंत नाथबाबा द्रोणे लाईत होते. द्रोणे लाईत होते. त्यांच्याकडे इतकं मोठं वैभव होतं. पण ते सोन्याच्या पात्रात जेवत नव्हते. ते केळीच्या पात्रावर जेवायचे किंवा पळसाच्या पानाची पंत्राळी लावायची त्याच्यावर जेवायचे. द्रोणे करायचे. त्यांच्याकडे 2 अनुरागी लोक होते. ते सुद्धा पात्रावर जेवत होते. सोन्याच्या ताटात जेवत नव्हते. मग जेवायला बसल्या असा उदबात्याचा घमघमाट. गरम गरम गावरान तूप होतं. अशा चुलीवरल्याच पोळ्या होत्या अशा गरम गरम. आणि त्या गिरिजा काकीने केलेल्या पोळ्या सगळ्या बायकाला येत नसतात. काही बायकांनी पोळ्या केल्यावर पुरण गावसावं लागतं कोण्या कोपऱ्यात. हो सगळी पोळीच केल्यावर कळतं खाल्ला कड्या कोपऱ्यात पुरण आहे. वरलाकडं डोंगराकडचा कोपरा तसाच राहिला कोरडा. एखादीचं पुरण चौकड जातं तर पाखड तयाला चिटकत आहे आणि वरचं पाखड हातात येतंय. हे इतकं कस काय कळतं सांग का तुम्हाला. रोज 2 गावचं खातो ना. तुम्ही घरचंच खातात त्याच्याकरता तुम्हाला तितका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो म्हणून ते मला कळतं कसं खावतं. विठाला विठाला गिरिजा काकींनी केलेल्या पोळ्या काय अन्नपूर्णेची कृपा होती हो. अन्नपूर्णेची कृपा. पाणी फिरवलं मुंग्या आत येऊनी म्हणून. जेवताना पाणी फिरत येत ना मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणजे जेवताना पाणी कशामुळे फिरत येत अजूनही काही सुंबळ्याला त्याचा पत्ता नाही. एक जण मला म्हणला मंदिरात गेल्यावर घंटी काऊन वाजित येत. म्हणलं मला नाही सांगतायत. आणि कशाला कीर्तन करतात. आगाऊच काम बंद उद्यापासून मह ऐका. म्हणलं सांगा. देवाला जागा करायचं मी आलो म्हणून. मी म्हणलं सुंबळ्या त्यो झोपतच नाही रे. त्यो ज्याच्या नावानं झोपला त्याला भीतीला टेकून बसावं लागतं. कपाळाला रुपया शेणाचा गोळा 2-4 उदबात्या आणि 7-8 म्हाताऱ्या रडायला. तो त्याच्यासाठी झोपलाय. जिवंत लोकांसाठी झोपत नाही. घंटा नाद वेगळा आहे. चला वेगळा करता. पाणी का फिराव घंटा का वाजाव नको. विषयांतर नको आपल्या कडव्यावर येतो. आणि मग जेवता जेवता त्यांनी सांगितलं का हो तुम्ही दुपारची संध्या केली नाही. नाही म्हणते आजच्या दिवस माफ करा. नम्रता सांगायलो. नम्रता. नाथ बाबा सामान्य व्यक्तीला म्हणले आजच्या दिवस माफ करा. माफ करा. तुम्ही संध्या करीत नाही तर तुमच्या घरचं खाणं उठलं ते पात्राहून. उठलं पात्राहून. ते गिरिजा काकी सोहळ्यात होत्या स्वयंपाक घरात. ज्या बाईचं लुगडं धुवायला पंढरपुरातला मालक 36 वर्ष आला. ती बाई पात्रापाशी लोटांगण घातलं. एवढ्या वेळेस आमच्या मालकाला माफ करा. पात्रा द्रोणे लावण्याच्या गडबडीत त्यांची संध्या थांबली. याच्यानंतर ते संध्या कधी बुडवणार नाहीत. पण तुम्ही आमच्या घरचं ताट डावलून जाऊ नका विनंती. लोटांगण घातलं लोटांगण. तरी ऐकत न पठ्या.
शेवटी नाथ बाबा होते ते. नाथ बाबा म्हणले बरं नका जेवू, तुम्ही संध्या करता कशासाठी? म्हणले देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता? 40-45 वर्ष झालं संध्या करतो. एखाद्या दिवशी तुमच्या स्वप्नात देव आला? नाही म्हणले. मग मी संध्या याच्या करता करीत नाही, ज्यानं जेवताना तुम्हाला भातावर तूप वाढय का, हे पंढरपुरातला आहे. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला किंवा सेजे प्रगटला. मी याच्या करता संध्या करत नाही. संध्या ज्याच्या प्राप्ती करता करायची तेच आमच्या इथं पाणी भरण्यासाठी. 36 वर्ष जगाचा मालक. दृष्टांत संपला. सामान्य माणसं इतके आखडलेले. 36 वर्ष जगाचा मालक ज्यांच्या इथं कामा करता आणि ते पुढच्याच्या चरणावर वागतात, याला म्हणतात नम्रता. भक्ती ते नमन वैराग तो त्या भक्ती ते नमन वैराग, भक्ती ते नमन वैराग तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म भक्ती ते नमन वैरागे तो त्याग, भक्ती ते नमन वैरागे तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, भक्ती ते वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरासे पाविजे आघाया, देहाच्या निरासे पाविजे आघाया, देहाच्या निरासे पाविजे आघाया, निरासे पाविजे ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत. वैराग्य तो त्याग. कशाला म्हणायचं त्याग? जिचं वर्णन करता येत नाही अशा वस्तू आपल्याकडे असावा. त्या वस्तू आपल्याला पचावा आणि पचत असताना म्हणायचं मला त्याची गरज नाही, याला म्हणते त्याग. हजारो पाहुण्याकडे बायडाटे यावा. करामची मुलगी, करामची मुलगी, करामची मुलगी. त्यानं म्हणावं मला संन्यास घ्यायचा. कोणीच विचारीनं. संध्याकाळचा ठिकाण आणि ते म्हणलं आपल्याला संन्याशी घ्यायचं. मग तू त्याच लायकीचा आहेस ना. तू करणार तरी काय आहेस? तुला घ्यावाच लागन ना. त्याला इलाज नाही राजा. हो. हजारो एकर जमीन असावा, पाहुण्याची रांग लागावा आणि त्यानं म्हणावं आपल्याला संन्यास घ्यायचा. याला म्हणते त्याग. भोग नारायणा त्यागुनी निघाले, ओव्या मंगळे तेची गाठी, ओव्या मंगळे तेची गाठी, ओव्या मंगळे तेची गाठी. भोग नारायणा त्यागुनी आगावे, ओव्या मंगळे तेची, ओव्या मंगळे तेची, ओव्या मंगळे कशालाही त्याग नाही म्हणायचा. प्राप्त झालेली वस्तू पोषक असताना सुद्धा त्यागायचीला त्याग म्हणतात. म्हातारा आलं शिकार येऊन. 92 वर्षाचा बाप होता, 95 वर्षाचा बाप. शिकार करून आलं आणि चेहरा बारीक पाहिला आणि पोराचं वय होतं 22 वर्ष. नेमकंच लग्नाचं वय. बाबा कुठे गेलतात? अरे शिकारीला गेलतो.
बाण संपले, शिकार नाही सापडली, गंजा वाघ मारले, पण एक आवडलेली शिकार पुढच्यान दिली नाही. कळालं नाही बाबा. अरे एका आश्रमावर एक पोरगी स्वयंपाक करीत होती आणि तिच्या संग लग्न करण्याची इच्छा झाली. बापरे बर. म्हातारं घोड्यावरून खाली उतरलं आणि त्या घोड्यावर पोरग बसलो, 22 वर्षाचं पोरग. आणि बापाला विचारलं नाही कुठं आश्रम आहे म्हणून. घोड्यावर बसल्यावर वाकलं, घोड्याच्या कानात सांगितलं, बाबा जिथं रमले होते तिथं चल. बाबाला जे ठिकाण आवडलं होतं तिथं चल. ते चांगल्या माणसाचं घोडं होतं ते. या कुत्रे काही काही लोकांचे अधिकारी होते. चातुर्माशी महाराजाचं कुत्रे एकादश धरीत होतं. पंढरपूरला चातुर्माशी महाराजाचं कुत्रे एकादश. पंचांगात वाद झाला. एका पंचांगानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची. स्मार्त आणि भागवत ठीक आहे, पण स्मार्त नाही भागवत नाही, दोघींना 2 एकादशी टाकल्या. धरायच्या कोणत्या? एका कीर्तनकारानं सप्त्यात सांगितलं आता चातुर्माशी महाराजाला विचारायला जा. तर चातुर्माशी महाराज बाहेरगावी कीर्तनाला गेले. त्यावेळेला फोन नव्हते, वक्ते बाबा सांगायचे. तर मग त्या चातुर्माशी महाराजांनी शिष्यानं सांगितलं तुम्ही आले कशा करता, एकादशी कोण दिवशी धरा. मग आमचे महाराज पंचांग बघून एकादश धरीत नाहीत. आमचे महाराज कॅलेंडर बघून एकादश धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकर खात नाहीत त्या दिवशी ते एकादश धरतात. चातुर्माशी महाराजाचं कुत्रे एकादश धरीत होतं. म्हणून शेवटचं पाणी चातुर्माशी महाराजाला विटेवरच्या मालकानं पाजलं. शेवटच्या टप्प्यात मंजुळा तोंडात अडकलेले. काय ताकद असेल या लोकांची. ठाकूरबांचं घोडं एकादश धरायचं. परभणी जिल्ह्यात ठाकूरबाचा मोठा घराणा आहे. हो, यांचं घोडं एकादश धरायचं. घोडं एकादशी असाच वाद. चारा म्हणले घोड्याला हरभरं, नाही खाल्लं त्यानं हरभरं. आजची एकादशी म्हणले. हो, त्या घराचं बाळांतपण करण्यासाठी पंढरपुरातला मालक. काय 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 लोकांचे प्राणी पाळलेले पशु सुद्धा इतके अधिकारी. महाराणा प्रतापाचा चेतक नावाचा घोडा किती विद्वान. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, कृष्णा नावाची घोडी, काय विद्वान असलेल्या लोकांचे प्राणी. वाघ्या नावाचं कुत्र, काय नाविन्य या लोकांच्या प्राण्याकडे. इतके विवेक संपन्न प्राणी होते. संताजी महाराज जगनाडेंचा बैल सखा नावाचा बैल होता. तो तुकोबारायचा अभंग ऐकल्याशिवाय बैल चलत नव्हता. किती पेंड खाऊ घाला, किती चारा झाला, किती मका द्या, चलतच नव्हता. जीव जाऊस तर मारा, पाठ फुटूस तर मारा, चलतच नव्हता. पण संताजी महाराजांनी तुकोबारायचा अभंग फुटफुटला की बैल इळभर बिना चाऱ्याचा चलत होता. बैल, त्या बैलाचं नाव होतं सखा. काय बैल असतील होती. नाचणाऱ्या बाईनं पाळलेलं कोंबड, तमाशात नृत्य करणाऱ्या बाईनं पाळलेलं माकड, त्याच्यासाठी विमान येते. तिचं नाव होतं महानंदा. काय कोंबडा असेल ते. आपले कोंबडे तर तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढे चिवकरीला म्हणाई. कुठं उकरायलेत, कोणाच्या पत्रावर उड्या हाणायलेत माकड. तमाशाचं नृत्य करणारी बाई महानंदा. तिनं पाळलेलं माकड आणि तिनं पाळलेलं कोंबड भगवान काशी विश्वनाथानं त्याच्याकरता विमान पाठवा. काय प्राणी असावं. कोणता हंस. नलराजा पलीकडच्या तीराला बसलेला. दमयंती चातुर्मासाचं स्नान करायला इकडच्या नदीच्या कडीला, आणि नलाला आंघोळ केली आणि डोक्याचे केस वाळीत असताना दमयंती पाहिली. डोक्याचे केस वाळीता वाळीता दमयंती पाहिली आणि त्या पवित्र गंगेतल्या हंसाला सांगितलं ही चिठ्ठी नेऊन दे रे. प्रेमाची चिठ्ठी हंसानं तोंडात धरली आणि दमयंतीच्या पुढे टाकली. चिठ्ठी वाचिल्या. प्राणात यत्कर्मणो मुच्यते भय जाये तमाम पाणीग्रहणस्तते वचः. विश्वात तुला बघितल्याच्या नंतर पाणी ग्रहण करण्याची इच्छा झाली, म्हणजे लग्न करण्याची इच्छा झाली. हंसानं सोयरीक जोडली. हो, हंसानं. पण फिल्मी सृष्टीतल्या लोकांना हंस नाही गवसाला. जा कबूतर यायला कबुतऱ्या गवसाला खडे खाणार आणि गारगुंड्या खाणार. काय हंस असेल तो. हे गाणे मला कसे पाठ झाले माहितीये का. हे ट्रॅक्टर मधले येडेवानी करते तो. मला वाटते कायदा काढायला पाहिजे. रोडवर ट्रॅक्टर आलं त्यानं जर मोठा आवाज केला की त्याचं लायसन रद्द.
असा कायदा पाहिजे, कायदा. मागे एकदा पेपरवर एक गाव होते, आहे त्या गावातून ट्रॅक्टरवर ती कॅसेट लावली की त्याचं चट हिसकून घेते. याचं कारण सांगू का तुम्हाला? ज्या शेतकरी राजानं पसापसा लेकरावानी ऊस वाढीला हो, या गाण्याच्या नादात त्याच्या ट्राल्या मागच पालत्या आणि मुंडकं घेऊन जातो, करा माप. काय पपेची माय मोजायची तिथं आता, ट्राली मागच पालती केलीच ना तू गाण्याच्या नादात. नाही म्हणून मला बरेच गाणे, मला मेमरी कार्ड खूप गाणी पाठ झाली. शिव्यालाही पाठ आहेत 200-400 देत नाही. कामं नाही पडलं शिव्या द्यायचं कधी. बाहेर द्यायला लोक हाणतील आणि घरी द्यावा तर शिव्या द्यायचं काम नाही. सगळं टायमात होते आपले, कशाला ताण द्यायचं आहे का नाही? शिव्या द्यायचं काही काम नाही. घरी आकारात चांगलं चालले मस्त. आता लोक इथून पुढचं कोण पाहिजे काय? म्हातारपणी सगळ्याच्यात म्हाताऱ्याच्या आणि कुत्र्याच्या भाकरी संगच असतात. चालू घडीला बरं असावं चलते. इतके प्राणी हुशार काही काहीचे. काय घोडं हुशार ते. वडील जिथं रमले तिथं चल, तिथंच पोचलो. स्वयंपाकच करीत होते बाई. त्या पोरीनं पहिल्यानं विचारलेल्या म्हाताऱ्याला बघितलं आणि या व्यक्तीला पाहिल्याबरोबर तिच्या मनात इच्छा झाली आपण याच्यासोबत लग्न करू. लेकरं असतील लेकरं, आणि ते त्याचा दोष नाही लेकरायचा. मायबापे वेळा न साधी येली, दोष तो त्याचा नव्हे वाया चाळा. आणि मायबापे वेळा न साधी येली. इतक्या चांगल्या कर्मात ते इतके गोड आडत येत म्हणल्यावर त्यांच्या आईवडिलांचा दोष आहे तो. विठाला विठाला आतमध्ये मुलगी गेली आणि बाबाला सांगितलं, बाबा बाहेर एक व्यक्ती आली, तुला आवडली? हो म्हणे. पण बाबा फायदा काय? घोड्यावरून उतरायच्या आधी ते माय म्हणलं. घोड्यावरून उतरायच्या आधी काय म्हणले ते? हे माय, तुझे बाबा कुठे आहेत? बाबा ती व्यक्ती मला आवडली पण घोड्यावरून उतरायच्या आधी मला माय म्हणले. का माय म्हणले माहिती? ही मुलगी बापाला आवडली होती आणि बापाची पत्नी कोण? माय. म्हणून माय शब्द पडला. त्या व्यक्तीचं नाव भीष्माचार्य. देऊन टाका म्हणले आमच्या बाबाला. हे 95 वर्षाचं वय म्हणले, एवढ्या म्हाताऱ्याला देत असतात का? हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला. वैराग्य तो त्याग सांगायलो. पाणी घेतलं हातावर, संकल्प सोडला. 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि 95 वर्षाचं पोरग झालं. आणि बाप 22 वर्षाचा औरंगाबादकर. आता द्यायला पाहिजे की नाही पोरगी? देत नाही म्हणलं पोरीच बाप. राजा तू अशील ना, आजन्मो सिंहासन असतो त्याग हा, जीवनभर खुर्चीवर बसणार नाही. दुसरी प्रतिज्ञा. आणि जर तो लग्न केलंस म्हातारपणी तर आजन्मो ब्रह्मचर्याना हम, तिसरी प्रतिज्ञा, जीवनभर लग्न करणार नाही. रागाच्या भरात जर माझ्या पोरीला मारलं असतं, जीवनभर बाई पुढे आल्याच्या नंतर शस्त्र हातात घेणार नाही. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकानं इथंच दुखती नस धरली. आणि पांडवायला गादी घेण्यासाठी स्वतः बाई झाला. त्याला शिखंडी म्हणतात. शिखंडी म्हणजे नपुसक. स्वतः देवानं साडी नेसली आणि भीष्माच्या पुढं म्हाताऱ्याने शस्त्र फेकून दिलं आणि मग मेहुण्याच्या कानात सांगितलं हानबान. आणि मग अर्जुनाने भीष्माला मारलं. दृष्टांत संपला. इथं बसलेल्या कोण्या म्हाताऱ्यानं, 70 वर्षाच्या म्हाताऱ्यानं एकच म्हणा, बब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आले रे. जर पोरायनं वाकडीच्या तळ्यात म्हाताऱ्याला नाही टाकलं तर मला बाळू म्हणू नका. नुसतं पोरायला म्हाताऱ्यानं म्हणा, बाब्या रात्री जरा सिनेमातल्या बाया स्वप्नात आलत्या रे. बांधीच्या तारानं पाय बांधून जर म्हातारी वाकडीच्या तळ्यात नाही टाकली तर मला पण लग्न इतकं सोपं आहे. 95 वर्षाचं वय स्वतः घेतलं आणि 22 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं. 4 मुख्य प्रतिज्ञा आणि उपप्रतिज्ञा 22. भीषणो जायतो भीष्यः, याच्या 18 पर्व सांगितले. म्हणजे महाभारताचे नाही, क्रियेचे पर्व. त्याच्यातले 14 उपपर्व आणि 93 प्रक्रिया सांगितल्या. आणि त्याच्यात भीषण शो जाय भीष्या, म्हणून भीषण प्रतिज्ञा.
म्हणून भीष्म नाव पडलं. असा त्याग असावा. वैराग्य तो त्याग. भक्ती ते न मन वैराग्य तो भक्ती ते नमन भक्ती ते नमन वैराग्य तो भक्ती ते नमन वैराग्य तो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तरो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तरो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तरो भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग 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 ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ब्रह्मी भोग ब्रह्म तनु ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु रे देहाच्या निरास पाविजे आठाया देहाच्या निरास पाविजे आठाया देहाच्या निरास पाविजे आठाया देहाच्या निरास पाविजे पाविजे आठाया असं एक पुरावा सांगतो. मामाचं गाव आहे. एक पुरावा सांगतो. एका वारकऱ्याच्या घरी 4 वारकरी आले. आज कशी एकादशी तशी एकादशी होती. एकादशीचं भजन होतं. वारकरी आल्याबरोबर पाय धुवायला पाणी दिलं. ते निष्ठावंत वारकरी होते हो. ते तंबाखू खात नव्हते, ते बिडी वडीत नव्हते, ते गुटखा खात नव्हते. खात जाऊ नका मेवणे बुवा. लोक आपल्या पाया पडतील. लोक मायबापाच्या पाया सणावाराला पडायलेत. आपल्याला पक्वाद्या दिसला, गायक दिसला, महाराज दिसला, लोक पाया पडतील. आपण याचं भान सांभाळायला पाहिजे. पक्वाद्यानं कधीच तंबाखू खायची नाही. आणि पक्वाद्यानं कधीच नालायक भागवतकाराच्या सोबत ढोलकी वाजवायची नाही. हो, काही काही भागवतकाराला ढोलकी आवडायल्यात. त्याला काय वाजवायचं तो वाजवा, पण तुम्ही तुमचे पितर नरकाला घालू नका. तुम्ही पक्वादच वाजा. हो, कोणाला काय आवडन ते आपलं वाद्य नाही गुरुजी. हा, आपलं वाद्य टाळ आहे, मृदंग आहे, विनाय लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस. हो, हे वाद्य आहे आपल्याकडे. बाकीचं नाही वाजवायला पाहिजे. कोणाला काही आवडून. एक जण म्हणला महाराज कीर्तन झकास करा. म्हणलो तुझ्या बायकोची साडी नेसून नाचतो. हरामखोरा कीर्तनात झकासपणा काय पाहिजे. कीर्तनात उपदेशाच्या गोष्टी असावा, बोधावर आरूढा असावा. कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कशाला बासकळ गप्पा ऐकायच्या. तुला बाकीचे स्टेज आहेत ना, तिथं काय पाहायचं काय नाचायचं ते बघत राह. या स्टेजवर चांगलं ऐकायचं शिका. उद्याचे संतोष महाराज छान कीर्तनकार आहेत. उद्या सुद्धा चांगली माणसं घेतली तुम्ही. छान आडावडे बुवा मित्र आहेत माझे. अशाच संख्येने उद्या पण या. एक मुद्दा सांगतोय. एकादशीचा दिवस होता.
त्या एकादशीच्या दिवशी 4 वारकरी एका वारकऱ्याच्या घरी आले. खरं तर तो वारकरी हिंदू समाजाचा नव्हता. बरं, वारकरी संप्रदाय असा संप्रदाय, या संप्रदायात चांगलं वागणाऱ्या माणसाची जात पुसत नाहीत. कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. कान्हो पात्रा खोदो पिंजारी तो दादो भजनी अभेद हरीचे पायी. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बुट शिवणाराच्या कुळातला आहे पण वारकरी आहे, त्याच्या आईला धन्यता दिली. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो आहे वेद शास्त्री. इथे जातीचा संबंध नाही, चांगलं वागण्याची किंमत आहे. नम्र त्याला मानतात. इथं फुगीर बॉम्बेला इथं मानित नाहीत. असे तर लय उतू आलेत. उकांड्याव पण कडू जर भोपळे डेऱ्यावानी खपक्याची खपक्या पडलेत. कोणी विचारायला द्यायला. इथं फक्त चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे, नम्रतेत वागणाऱ्याला किंमत आहे. बायको कोणती चांगली, लय दागिने घाली ती, 25 बाऱ्या डोसकं इचरी ती, आणि नवऱ्याला पिठलं हटायला लावती ती, का लेकरा आणि नवऱ्याला जीव घालती ती. लेकरा इतकं नवऱ्यावर प्रेम करती तिला बायको म्हणायचं. हो, आणि नुसती राहलाच त्याचा पिना पडू दे पण मला दागिने आण, अशी बायको ज्याची आसन समजायचं का साडी नेसती म्हणून बायको म्हणायचं. नाही तर तू चुड्याला निशंग लग्न केलंस असं समजायचं. हो, कोणाला बायको म्हणत असते. भारी असती जायते प्रिया यत्सुते शुभय प्रगल्भानां पुत्रवता न तजायते नाम. आई लेकराला 9 महिने पोटात सांभाळून जन्म देते. जितकं लेकराचं संगोपन करते तितकं प्रेम बायकोनं नवऱ्यावर करावं. तिला म्हणते बायको. देखाव नाही. आम्ही एकदा नदी ओलांडून चाललो आणि नेमकंच लग्न झालेले 2 जण. नदीला गुडघ्या इतकालं पाणी. त्यानं त्याचा लाल बूट त्याच्या हातात घेतला आणि तिच्या त्या इती टाचाच्या सँडली पण तिच्याच हातात दिल्या. तुम्ही घ्या ना, मी पाण्यातून पडन. पुढे गेल्यावर ते म्हणला, महाराज बाळू महाराज तुम्हीच आहेत का? हो, पाया पडू का? मी म्हणलं नको. बायकोची चप्पल हातात घेणारा तू जर माझ्या पाया पडशील तर तुझ्या कपाळातून पाप माझ्या पायात येईल. हो, तू जसं वागायला तशीच मही पण वागवायला येईन. नको म्हणलं, तू नको पाया पडू. हो, कशा हसतात बघा, कशा हसतात. ह्या नाही इडुळीच्या आहेत नाही, अशा कशा वागतात. बाळू महाराजाच्या कोणतरी आहेत नाही. हां हां हां, त्याच्यामुळे ह्या कशा चुकीच्या वागत्या. नाही नाही, असो. जातीचा काही संबंध नाही. हे चाललं होतं ना. मुसलमानाचा वारकरी कबीर नाव. 4 वारकरी घरी आली, पाय धुवायला पाणी दिलं, बोऱ्या टाकला बसायला, भजन. एकादशीचा जागर होता. कबीराच्या घरी एकादशीच्या दिवशी पांडुरंग पावला आणि चोखोबरायच्या घरी एकादशीच्या दिवशीच विटेवरचा मालक पावला. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती मागची एकादश सोमवारची होती. ते विमान स्वर्गातले खाली उतरले, चोखोबरायच्या घरी जागर झालता. आज कबीरांचं सांगतोय. भजनाला सुरुवात झाली. 10:30 वाजले आणि 10:30 वाजता कबीर इकडच्या घरात आले
आणि बायकोला सांगितलं, प्रिये सकाळी द्वादशी सोडायचा स्वयंपाक कर. काय म्हणले? 4 वारकऱ्यापुरता सकाळी द्वादशी पुरता स्वयंपाक कर. वैराग्य तो त्याग शेवटचा पुरावा. बस झाला आता एवढंच, कारण थंडीचे दिवस मलाही पळायचं सकाळी पुन्हा. जी मालक करते. हो म्हटल्याच्या नंतर मालकाच्या शब्दाला तडा कसा. वारकरी नाही, जेवाय पुरतं नाही गवानी साहेब, एक चिमणी पुरतं चिपट होईल इतकं पण पीठ नव्हतं घरात. एक तांदूळ नाही, एक डाळीचा टिकला नाही. 4 वारकऱ्यापुरतं कस करायचं. मालक तर भजनात बसलेत. 11 वाजता एका दुकानदाराची कडी वाजवली. त्या दुकानदाराचं नाव होतं तुळशीदास. कडी वाजली. कोण? त्याग सांगायलो, मी कबीरांची पत्नी. ते भजन